जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी उभारिले देवाईल दुष्काळासारख्या आपत्तीत मोडकळीस आलेले घर दुरुस्त करण्यासाठी कोणीही प्रापंचिक कोणतेही कष्ट करू शकेल, परंतु मोडकळीस आलेले देवालय बांधायला घेणारा तुकारामासारखा विरक्त पुरुष सापडतो. आठवा पूर्वज विशंभर यांच्या भावभक्तीने प्रसन्न होऊन स्वतः विठ्ठलच पूर्वी तुकारामांच्या घरी येऊन स्थिरावला होता. त्याच्यासाठी विशंभरानं बांधलेले देवालय मोडकळीस आलं होतं. आपल्या साधनेसाठी हे उत्तम स्थान आहे असे पाहून त्याने ते बांधून काढण्याचा निश्चय केला. विठ्ठलाची मूर्ती त्यांच्या घरातील देव्हाऱ्यातच असे. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या उत्सव प्रसंगी ही मूर्ती देवालयात नेत असत. हा परिपाठ तुकोबापर्यंत चालला होता. आता हे देवाचे देऊळ भंगले होते. चित्तासी ते आले करावेसे म्हणून तुकोबा स्वतः अंग मेहनतीने काम करू लागले. आवलीही मदतीला धावली. देवाचं काम गावात सारेच लोक दुष्ट आणि निंदक होते असे नाही. तुकोबांना ओळखणारे काही होतेच. त्यातील काही भाविक मदतीला आले. लोक देवासाठी झटतायत हे पाहून सुतार आला, गवंडी आला आणि अवघियाच्या परिश्रमाने तुकारामाचं सुखाचं निधान पूर्ववत उभं राहिलं. पूर्वीच्या स्वयंभू मूर्तीची प्रतिष्ठापना उत्साहात झाली. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तुकारामाने देवालय उभे केले. ते गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी नव्हे, ते आता प्रतिष्ठेच्या कल्पनेच्या पलीकडे गेले होते. त्यांना आत्मसाधना करण्यासाठी आणि चित्तवृत्ती हरी कीर्तनात तल्लीन करून घेण्यासाठी मंगलाचे परधाम हवं होतं. ते आता हरी कीर्तनात रंगून गेले. संसार सांभाळून बाकीचा सर्व वेळ ते नामस्मरणात आणि हरी कीर्तनात घालवू लागले. सुरुवातीस लोकलाज, लोकभय आणि कीर्तनासाठी आवश्यक असलेले भूश्रुततेचा अभाव म्हणून त्यांचे मन काहीसे दडपले गेले असल्यास नवल नव्हते. पण आपलं दिवाळी निघाल्याची आणि बायको अन्नान करत मेल्याची लोकलाज ज्या खंबीर मनानं पूर्वी त्यांनी झुगारून दिली होती, त्याच खंबीर मनानं त्यांनी लोकांसमोर कीर्तनासाठी उभं राहताना वाटणारी लोकलाज झुगारून दिली. कीर्तन करून आपल्याला परमार्थ सांगतो म्हणून ज्याचा अहंकार दुखावला जाणे शक्य असते, अशा लोकांचंही भय झुगारून देणं त्यांना फारसं जड गेले नाही. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत जाण्याचं साहस त्यांच्या अंगवळणी पडत गेलं होतं. या सर्व गोष्टींना प्रेरणा होती एका भगवंताची. त्या भगवंताला, कमलापतीला उद्देशून ते आता विनवू लागले. गाऊने कळा कुसरी कान धरणी म्हणे हरी, माझ्या बोबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला, मज हसतील लोक परी मी गाईन निशंक, तुझे नामी मी निर्लज, काय जनासवे काज, तुका म्हणे माझी विनंती, तुम्ही परिसा कमळापती. हळूहळू कीर्तनाचा सराव करीत असताना त्यांच्या ध्यानी आले की कीर्तनासाठी भूश्रुतता लागते, उदंड पाठांतर लागते. यापूर्वी केलेले अध्ययन नामदेवादी संतांचे अभंग, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता भागवत ही शिदोरी पाठीशी होतीच. पण तुकाराम जिद्दी होते, त्यामुळे याहीपेक्षा अधिक पाठांतर, वाचन, मनन करायला त्यांनी सुरुवात केली. गीता भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, योग वासिष्ठ इत्यादी ग्रंथाचा त्यांनी आणखी सखोल अभ्यास केलाच. परंतु भर्तृहरीची नीतिशास्त्र, वैराग्य शतके, पांडुरंगाष्टक,
आदी संस्कृत काव्याचेही पाठांतर त्यांनी केले होते. असं असूनही त्यांची उत्पन्नता गीता, भागवत, नामदेवाचे अभंग, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत इत्यादी प्राकृत ग्रंथावरच पोचली होती. म्हणूनच ते ज्ञानदेवांना ज्ञानी बाप म्हणतात, तर नामदेवांना जीवलगा माझ्या नामदेवा म्हणून संबोधितात. जीवाच्या जीवना एका जनार्दना ते अन्यन भावाने शरण जातात, तर कबीराला ते आदराने भातात. या सर्व संत कवीच्या ग्रंथाचा आणि गीता, भागवत आदी धर्मग्रंथाचा अभ्यास त्यांनी निष्ठावंत मनाने केला होता. निव्वळ पाठांतरापेक्षा अर्थार्थीशी झोंबणाऱ्या त्यांच्या अध्ययनानं त्यांच्या अंगी ज्ञान रुजलेल्या उत्पन्न पंडिताची विनम्रता आली आणि ते स्वतःला संताची पायवणी सेविणारा भक्त म्हणू लागले. असे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज होते.